व्यावसायिक महाविद्यालय AICTEच्या नियमावलीनुसार सुरू करण्यात येतात। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या विद्यापीठाच्या मान्यतेने CET मार्फत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची परवानगी मिळते। त्यासाठी महाविद्यालयाने सर्व नियमांची व पायाभूत सुविधांची पूर्तता करणे गरजेचे आहे। मात्र महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेचे मुकुंदास लोहिया इंजिनिअरिंग कॉलेज हे महाविद्यालय इमारत पूर्ण नसताना सुरू झाले आहे। केवळ नफेखोरीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध न करून देता कॉलेज सुरू करून देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची खेळ आहे। त्यामुळे कोणत्याही नियमांची पूर्तता केलेली नसताना कॉलेजला मान्यता देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करणाऱ्यास परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत केली। नुकत्याच पार पडलेल्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाच्या वागणुकीमुळे देशातील विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। त्याचीच प्रचिती पुण्यात येत आहे। त्यामुळे हे कॉलेज सध्या हरवले असून ते सापडून देणाऱ्यास बक्षीस दिले जाईल असे फलक आम्ही शहरभर लावले आहेत। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाशी निगडीत असणाऱ्या प्रयोगशाळा उपलब्ध असणे बंधनकारक आहे। परंतु सध्या मुकुंदास लोहिया इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्धच नाहीत। इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही। इमारत पूर्ण झालेली नसताना AICTE D.बाटू विद्यापीठाने कॉलेजची संलग्नतेची प्रक्रिया पूर्ण केली। तसेच पुणे विभागीय तंत्र शिक्षण विभागाने डोळे झाकून इमारतीचे कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना प्रवेशास परवानगी दिली। त्याचप्रमाणे शुल्क नियमन प्राधिकरणाने नसणाऱ्या कॉलेजचे शुल्क ठरवले आहे। अशा प्रकारे MES संस्थेने विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून AICTE D.बाटू DTE या सर्वांना कोणत्या आमिषाला बळी पाडले गेले आणि बेकायदेशीर परवानगी मिळवली हे मोठे गूढ आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भवितव्याचा विचार करून युवा सेनेने याबाबत आवाज उठवण्याचा निर्णय घेतला असेही कल्पेश यादव यांनी सांगितले आहे। दरम्यान महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुकुंदास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कायदेशीर पद्धतीने आणि नियमानुसार कार्यरत आहे। ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्याकडून महाविद्यालयाच्या कामकाजासंदर्भात आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्यानंतरच महाविद्यालयाचे कामकाज सुरू करण्यात आल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आलं आहे। महाविद्यालयाचा पत्ता असलेल्या जागेवर इमारत अस्तित्वात आहे। या ठिकाणी प्रथम वर्षाच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असून प्रथम वर्षाचे शिक्षण सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्या लक्षात घेऊन नवीन इमारतीचे बांधकाम देखील सुरू आहे। सध्याच्या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत असून या संदर्भात पालक वर्गाची कोणतीही तक्रार नसल्याचं महाविद्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे। मात्र संस्था आणि महाविद्यालय यांची बदनामी करण्यासाठी खोडसाळपणाने हरवलेले कॉलेज शोधणे आहे असे शीर्षक असलेला माहिती फलक पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे। संस्था अथवा महाविद्यालय यापैकी कोणाशी संपर्क साधून आवश्यक माहिती जाणून न घेता संबंधितांनी खोडसाळपणे हे कृत्य केले आहे। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या अपप्रचाराचा आणि हीन वृत्तीचा निषेध करीत आहे। या संदर्भात आवश्यक असलेली कायदेशीर कारवाई संस्थेतर्फे करण्यात येत असल्याचं संस्थेने म्हटलं आहे। ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी दिली जाते ती परवानगीची एक प्रोसेस आहे। त्या प्रोसेसमध्ये क्रायटेरिया जी नियमावली आहे ती नियमावली सिमिलरिटी एक सर्वात महत्त्वाची बाब म्हटली तर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं मंजूर आराखड्याप्रमाणे इमारतीचं डेव्हलपमेंट ज्यामध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि गर्ल्स हॉस्टेल या सोयीसुविधा उपलब्ध असतील तर अशा ठिकाणी या इंजिनिअरिंग कॉलेजला मान्यता दिली जाते। आम्हाला जी माहिती मिळाल्याप्रमाणे ज्या मिळकतीमध्ये AICTE D.बाटू या संस्थांनी जी परवानगी दिली ती मिळकत क्रमांक CTS नंबर 30 प्लॉट नंबर 28 TPS नंबर 1 कर्वे रोड गरवारे महाविद्यालय या मिळकतीमध्ये ही या कॉलेजला परवानगी दिली। आज अस्तित्वात हे कॉलेज आहे का तर आमच्या दृष्टीने आमच्या नजरेला हे कुठे कॉलेज दिसलं नाही। त्यामुळं मागील 3 दिवसापूर्वी आम्ही पुणे शहरामध्ये हरवलेले कॉलेज शोधणे आहे अशा आशयाचं एक फलक प्रसिद्ध केलं जेणेकरून आमच्या नजरेला ते दिसलं नाही। पालकांच्या किंवा नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या नजरेला जर दिसलं तर 1 लाख पैसे ही रक्कम आम्ही त्या शोधणाऱ्या व्यक्तीस जाहीर केली।
आज तारखेपर्यंत कुणाही व्यक्तीकडनं आम्हाला संपर्क करण्यात आलेला नाही, म्हणजेच इथे कॉलेज अस्तित्वात नाही. हे जे या आशयाचं हे फलक होते. वास्तविकता त्या मिळकतीमध्ये परिस्थिती काय आहे ते जर तुम्ही बघू शकता. आज अंडर कन्स्ट्रक्शन हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मग प्रश्न पडतो सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि आमच्यासारख्या विद्यार्थी दशेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, ज्या वेळेत अशा बेकायदा इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी दिली जाते, त्या परवानगीमागे AICT, DIBATU ज्यांनी संलग्नता दिली आहे, DTचं जॉईंट डायरेक्टरचं ऑफिस ज्यांच्याकडनं या परिस्थितीचा अहवाल, वस्तुस्थितीनिष्ठ अहवाल संबंधित इंजिनिअरिंग कॉलेजचा ज्या क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे तिथली परिस्थिती आहे की नाही आहे, तो अहवाल नेमका कुठल्या नजरेने दिला, स्वप्नातलं यांनी इंजिनिअरिंग कॉलेज बघितलं का? आणि ते नाही सर, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा काय प्रश्न येत नाही. ज्यांनी ही मान्यता दिली त्या DIBATU, AICT आणि DT या कार्यालयाच्या संबंधित कमिटी असेल, संबंधित व्यक्ती असतील, ज्यांनी हा इलिगल प्रोसेसमध्ये ही पूर्तता केली आणि या इंजिनिअरिंग कॉलेजला मान्यता दिली, या सर्वांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब, शुल्क नियामक प्राधिकरण. ज्या शुल्क नियामक प्राधिकरणाने या शैक्षणिक वर्षामध्ये या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशी विद्यार्थ्यांच्या शुल्क आकारणीसाठी मान्यता दिली, त्या मान्यतेसाठी यांनी कोणती असं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, काय असं ऑडिट केलं, काय यांच्या नजरेला सापडलं जेणेकरून यांना या इंजिनिअरिंग कॉलेजला इलिगल प्रोसेसमध्ये ही फी ठरवण्याचा त्यांनी धाडस केलं आणि आज लाखो रुपयांनी, कोट्यावधी रुपयाचं इलिगल प्रोसेसमध्ये ही शुल्क आकारणी केली गेली. या FRA कमिटीवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. नक्कीच वरद हस्त आहे तो असणार. त्याच्याही पुढे आर्थिक काही गैरव्यवहार झाला आहे का? जर माझ्या नजरेला दिसत नाही आहे, तुमच्या कोणाच्या नजरेला दिसत नाही आहे, मग यांनी स्वप्नातलं जे इंजिनिअरिंग कॉलेज बघितलं, मग ते स्वप्नातलं इंजिनिअरिंग कॉलेज हे काय फुकट नाही बघितलं? फुकट नाही यांना परवानगी दिली, फुकट नाही FRAने त्यांना मान्यता दिली. संबंधित अधिकारी असतील किंवा राजकीय वर्ग असेल. आता हा एक शोधाचा भाग झाला. परंतु आजच्या तारखेला या इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता, संलग्नता रद्द झाली पाहिजे आणि DTच्या ज्या कार्यालयाने हा जो अहवाल दिला आहे त्या अहवालावर देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कायदेशीर फौजदारी कारवाई झाली पाहिजे.